आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा. व्यसन कुठलेही असो ते घातकच, स्वतःसाठी, समाजासाठी, आरोग्यासाठी आणि सर्वांसाठीच. त्याचे दुष्परिणाम आपल्याला सगळीकडे दिसतील, स्वतःच्या आरोग्यावर, कुटुंबाच्या आरोग्यावर आणि समाजाच्या आरोग्यावर. खूप मन व्यथित होतं जेव्हा या व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात, कधी कधी समाजावर त्याचे घातक परिणाम होतात. व्यसनामुळे मन व्यथित झालं, काहीतरी करायची उर्मी आली, काय करावं सुचेना. नाही, काहीतरी केलंच पाहिजे. मग काय करायचं? 4 लोकांना जागृत करायचं. नुसतं 4 लोकांना जागृत करून भागणार नाही, समाजाला, गावाला जागृत करायचं. मग काय? दारूमुक्तीचं एक आंदोलन उभं करायचं. कसं करायचं? कोणापासून सुरुवात करायची? नाही, आपल्याच गावापासून, म्हणजेच यवतमाळातून आपण एक दारूमुक्तीचे आंदोलन करायचं. अखिल महाराष्ट्रात जे दारूमुक्तीचं आंदोलन चालते त्याच्या प्रणेत्या संगीताताई पवार यांच्याशी आज आपण या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहोत. नमस्कार. आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांचा हा लेखाजोखा आहे. संगीताताई, आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. शिक्षण भरपूर आहे, पण शिक्षणाव्यतिरिक्त करिअर शिक्षणा थ्रू न करता काहीतरी समाजाला देणं लागत आहे. या भावनेतून संगीताताईने हा प्रवास सुरू केला. काय सांगाल संगीताताई? भयंकर स्थिती सध्याची मी तर म्हणते पूर्ण जगावरच आलेली आहे. व्यसन इतकं घातक ठरू शकते ह्याची गांभीर्यता आणखी आलेली नाहीये लोकांना. मला असं वाटते की शासनाने याच्यासाठी काहीतरी पावलं उचलली पाहिजे, अन्यथा या देशाचं मात्र काही खरं नाही. कारण या देशाचे जो मूळ आहे आणि जे काय म्हणतो आपण एक स्ट्रेंथ आहे ती म्हणजे युवक वर्ग. आणि आज युवक वर्ग पूर्ण व्यसनाच्या दाढीत अडकलेला आहे. त्यासाठी आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे. मग ही सुरुवात कुठून झाली? ही सुरुवात मी माझ्या घरूनच केली. माझे वडील मिलिटरीमध्ये होते. माझी आई, मी, माझ्या 2 बहिणी आणि माझा भाऊ आणि माझे वडील, असा आमचा छोटासा परिवार. आमचा सगळा परिवार आनंदी सुखी परिवार, परंतु व्यसनाने आमच्या परिवाराला पूर्ण संपवलं. ते म्हणजे माझ्या वडिलांना व्यसन लागलं आणि पाहता पाहता वडील गेलेत आणि माझ्या छोट्या भावाला देखील व्यसन लागलं. तेव्हा त्याचं वय होतं फक्त 14 वर्ष. आता हे काही वय नाही झालं. आता 14 वर्षाचा मुलगा जेव्हा व्यसन करायला लागतो, म्हणजे दारूचं व्यसन जेव्हा करायला लागतो, त्या आईच्या मनावर काय परिणाम होत असेल. आणि मी मोठी होती, त्याच्यापेक्षा मी मोठी होती, म्हणजे मी 16 वर्षाची होती. तर मला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, अन्यथा खूप चुकीचं होईल. माझी आई मेंटली डिस्टर्ब झाली, म्हणजे माझी आई डिप्रेशन मध्ये गेली. माझी आई नोकरी करत होती फॉरेस्ट डिपार्टमेंटला, डिप्रेशन मध्ये गेली. आणि मला असं वाटलं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे. मग मी काय करायची, मला शासकीय मार्ग नव्हती माहिती की दारू कशी बंद करायची किंवा अवेअरनेस कसं समाजामध्ये आणायचं. ऑब्वियस दॅट टाइम आय वॉज ओनली 16 इयर्स ओल्ड. मला तेवढं काही सुचेना. तर तरी देखील मी वयाच्या 15व्या वर्षापासूनच ठरवलेलं होतं की काहीतरी करायचं. पण माझ्या जीवनामध्ये काही लोक अशी मिळाली की ज्यांनी मला मार्गदर्शन केलं की संगीता, तू जे करते आहे हे काय आहे मला माहित नाही, त्याला मी नाव नाही देऊ शकत, पण मी काहीतरी दारूच्या संदर्भाने करायची इच्छा आहे. तर मी काय करायची, तेव्हा लोकांकडे जायची. म्हणजे मला असं वाटायचं की आमदार काहीतरी करू शकतो, सरपंच किंवा नगर सदस्य काहीतरी करू शकतो, म्हणून त्यांच्याकडे जायची आणि त्यांना सांगायची. तर ते हसायचे. ते म्हणायचे, बेटा तुझं शिक्षण पूर्ण कर, याच्यामध्ये काय पडतीस. मग घरी परत यायची, परत माझ्या घरी तेच वातावरण दिसायचं. मग परत मला असं वाटायचं की आता काहीतरी केलं पाहिजे. आमच्या ज्यांच्याशी फॅमिली रिलेशन होते, माझ्या वडिलांचे मित्र, त्यांचा मुलगा उमेश मेश्राम, मी भेटली. त्यांना म्हटलं की दादा, मला दारू बंद करायची आहे. तर दारू बंद करायची आहे तर तुला ह्याचे नाही काही नियम माहिती करायला पाहिजे बेटा, काही माहिती आहे का? मी म्हटलं नाही. त्यांनी मला काही पुस्तके आणून दिली, मी ती वाचली. त्यानंतर त्यांनी काही GRs आणून दिले, ते मी वाचले. त्यानंतर ह्याच्यावर तुला वाटतं का काही करू शकते? मी म्हटलं हो. नाही, प्रयत्न तर करूच.
बस ठीक आहे, कॉन्फिडन्स आहे तुझ्यात, करू शकते. आणि का करायचं? मी म्हटलं दादा तुम्ही बघताय, बाबा गेलेत, तुमचेही बाबा त्या दारूनीच गेलेत, तुमचाही भाऊ दारूनी गेला आणि माझा आज भाऊ म्हटलं तोही दारूनी जातोय, त्याच्या तर किडण्या गेल्यात, काय करायचं अशा वेळेला? तर नाही म्हणे, आपण समदुःखी असणारे लोक आहोत, आपण काहीतरी खरंच करूया. माझी इच्छा बरेच दिवसाची होती, पण कसं आहे म्हणे की ह्याच्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तुला खूप कष्ट सावं लागतील, तुला खूप लोकांचे ऐकावं लागेल बोलणे, तुझी तयारी आहे का? मी म्हटलं हो आहे दादा, तुम्ही काळजी करू नका, मला करायचंय. मग तिथून तो प्रवास चालू झाला. एक छोट्याशा खेड्यामध्ये जाणं. मग खरं तर मी महिलांसाठी पण आधीपासूनच काहीतरी करायची भूमिका होतीच. काहीतरी करण्याची म्हणजे एवढंच की कुणी रडत आलं, कारण की माझं एक छोटंसं ऑफिस होतं. जिल्ह्याचं इथं डिस्ट्रीब्युशनशिप होती, म्हणजे सप्लिमेंटरी फूड प्रोडक्ट्सची. तर तिथे बऱ्याचशा लोकांना असं वाटायचं की कुणाकडे जायचं. मग काही लोक यायचे, भेटायचे, सांगायचे की ताई ह्यांना, त्या बाईला ना तिच्या मिस्टरने खूप मारलं. मग आम्ही विचार करायचो का बरं मारलं? कारण की मी फक्त व्यसनमुक्तीच्या दृष्टिकोनातून काम करायचं ठरवलं होतं, तर मला काय वाटायचं तिचा नवरा दारूच पित असेल म्हणून मारत असेल. मग माहिती पडलं की त्याला तर मटक्याचाही पण छंद आहे. मग त्या मटक्याला लावायला पैसे देत नाही म्हणून बाईचं डोकं फोडलं. मग कुठे असं माहिती होतं की साध्या खर्ऱ्यासाठी पैसे देत नाही, आई पैसे देऊन नाही राहिली तर मग आईला मारलं. मग नाही तर मग दारू पिण्यासाठी पैसे नाही मिळाले तर मग नवऱ्याने काय तर घरातली भांडी विकली. अशी इतके सारे प्रॉब्लेम्स, आणि या सगळ्या गोष्टीचा एकच मला मूळ दिसलं, ते म्हणजे व्यसन. व्यसन हे फक्त दारूचंच असतं असं नाही. व्यसन हे मटक्याचं आहे, जुगाराचं आहे, तंबाखूचं आहे, खर्ऱ्याचं आहे, बिडीचं आहे, नाना प्रकारचे आहेत. पण व्यसनाने जर का चांगला व्यसन एखादं कुणी लावलं की ते जर का काम करण्याचं, कुठले ज्ञान ग्रहण करण्याचं व्यसन, खेळण्याचं व्यसन असू शकतं, तर खरंच जीवन कुठेतरी सफल होऊ शकतं. पण लोकांना कळत कसं नाही. आणि मग असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. मी जेव्हापासून म्हणते की काहीतरी केलं पाहिजे. मग मी ऑफिसेसमध्ये जायची, लोकांना भेटायची, आमदार खासदारांना भेटायची, त्यांना म्हणायची की आपल्याला असं करायचंय. ते अगदी हसायचे. ते म्हणायचे की असं होत नसते बेटा, तुम्ही जा घरी. वापस यायची. मग नंतर मी हळूहळू लढा उभा केला. मग माझ्यासोबत माझ्या विचारांची काही मंडळी जमा झाली. त्या सगळ्या मंडळींना घेऊन मी एक मोठा लढा उभा करताना मला जास्तीत जास्त सपोर्ट करणारी जी होती महिला मंडळी होती, ती म्हणजे अशिक्षित, शिकलेले नाही, परंतु त्यांचं दुःख बिचाऱ्यांचं होतं की त्यांचा मुलगाही दारू पितो, कुठे नवरा दारू पितो. ताई आम्हाला लिहिणं वाचणं नाही, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि असं पाहता पाहता इतकी चिक्कार गर्दी झाली, पाहता पाहता प्रत्येक गाव तिथे शाखा निर्माण झाल्या. आणि एक छोटंसं जे बीज पेरलेलं होतं व्यसनमुक्तीचे, मग त्याला नाव काहीतरी द्यायचं. पहिले तर ठेवलं की बहुजन शोषित संघर्ष समिती. म्हणजे सगळ्याच प्रकारचे आम्ही प्रकरणं हँडल करायचो, महिलांचे, पुरुषांचे, पोलीस डिपार्टमेंटचे. बरेचदा असं होतं की बिचाऱ्या एखाद्या महिला खेड्यातून येतात, फार लांबून लांबून येतात हो. पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून राहतात आणि त्यांना साईडलाच ठेवतात. काय काय तुमचं? माझ्या नवऱ्याने, हा बसून राहा. मग त्याची ड्युटी संपली का दुसरा येईल, तुमचं काय काम? काही नाही, माझ्या नवऱ्याने डोकं फोडलं. हा ठीक आहे, बसून राहा. असं करत करत कधी कधी संध्याकाळ होऊन जायची, पण त्या महिलेची साधी कुणी तक्रारही दाखल करायचं नाही. मग त्या महिलेमध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी निर्माण झाली की आपल्यासाठी काहीच नाही आणि आपल्यासाठी कुणीच नाहीये. तर त्याही लोकांसाठी काम करायला लागलो. मग ते लोक यायला लागलेत की ताई आमचं ना कुणी रिपोर्टच घेत नाही ताई. मग आम्ही पोलीस स्टेशन मध्ये जायचो आणि सांगायचं की साहेब इथे इतक्या वेळचे बसून आहे, तुम्ही रिपोर्ट का नाही घेतला? आम्हाला एकच काम नसतात मॅडम, आम्हाला भरपूर सारे काम असतात, आम्हाला इकडे जावं लागतं, ह्यांचा बंदोबस्त आहे, ते करावं लागतं. आणि मग नंतर लक्षात आलं की थोडस स्टँडर्ड सोफिस्टिकेटेड एखादं प्रकरण घेऊन कुणी महिला आली किंवा पुरुष आलेत, ती लागलीच काय मॅडम, म्हणजे लगलीच त्यांना एंटरटेन करते. काय होतं तुमचं? नाही असं असं झालं, आमचा मोबाईल चोरीला गेला. अच्छा हो का, ठीक आहे, तुम्ही छोटीशी तक्रार दाखल करा आणि लागलंच होऊन जायचं. ह्या गोष्टी टॅली केल्याच्या नंतर की तुम्ही आपण या लोकांना आपण मदत करायला पाहिजे. साहेब तुम्ही आमची मदत करू शकता, तुम्ही काही ना काहीतरी या लोकांना कुठेतरी मदत करू शकता. एक वेळ अशी निर्माण झाली की सगळ्यांचे प्रकरण घेऊन जायचो, बोलायचो, आणि नंतर हळूहळू ते लोक म्हणायचे की हे काय, दोघं लोक, 2-3 लोक आले की आमच्या डोक्याला तापच क्रिएट होतो.
आणि हे काय करतात की कुठल्या ना कुठल्या प्रकरण घेऊन येतात. मग त्यांना वाटायचं तुम्हाला काय फायदा, तुम्हाला पैसे मिळतात त्या ह्याच्यातून. आम्ही म्हणायचं नाही. मग तुम्ही हे स्वतःचे कामं धंदे सोडून हे कसं काय करता? नॅचरल आहे, कुणालाही वाटेल की सगळे कामं धंदे सोडून हे बायकांच्या मागे फिरतायत, कुणी डोकं फुटलेले लोक घेऊन फिरताय, कुणाचा मोबाईल चोरीला गेलं, एखाद्या मुलीला सोडून दिलं तिच्या नवऱ्याने, किंवा मग मुलगा मारहाण करतोय, किंवा प्रॉपर्टीचे छोटे मोठे भांडणामध्ये महिलांवर अन्याय होताना दिसतात, हुंडाबळीचे खूप सारे प्रकरण झालेत. असं होऊ नये यासाठी आम्ही खूप खूप म्हणजे खूप अक्षरशः नाकात दम आणला होता पोलीस डिपार्टमेंटच्या. काही वेळा तर अक्षरशः असं सिच्युएशन क्रिएट झाली की पोलीस डिपार्टमेंट मधले जे लोक आहेत ना त्यांना ते सांगायचं, तुम्ही कुणाला घेऊन आला त्या संगीता पवारला, ते पैसे वगैरे खातात, कशाला त्यांच्या मागे फिरता. लोक म्हणायचे आम्हाला तर त्या बाईने कधी पैसे मागितले नाही. पण ते कंटाळूनच तेवढे गेले होते पोलीस लोक. हे समाजभान खरोखर 15-16 वर्षी आलं. हो, कारण की माझा 14 वर्षाचा भाऊ जेव्हा दारू पिऊ शकतो आणि 16व्या वर्षी, तर तेवढंच आपल्याला विचार क्षमता येतच की काहीतरी केलं पाहिजे. फक्त एवढं आहे की त्याला मूर्ती स्वरूप नव्हतं कुठली गोष्ट. त्याला म्हणजे नेमकं दारूबंदीचं आंदोलन उभं करायचं असं काही नव्हतं. फक्त मी भांडण करायची, कुठल्या दुकानात जाऊन म्हणायची की भांडायची, किंवा तुम्ही कशाला दारू विकता, तुमच्यामुळे लोक दारू पिते, आमच्या घरी भांडणं होते, माझा भाऊ दारू पितो. तर लोक म्हणायचे हे काय, तुला काय बोलायचं तर तू आमच्या विरोधात रिपोर्ट कर. तर जास्तीत जास्त आपल्याला पोलीस स्टेशन माहित असायचं, पण माझ्या अल्पज्ञानानुसार जेवढं व्हायचं तेवढं करायची. पण मला एक आहे, जिद्द मात्र होती. आणि ती जिद्द अशी होती की म्हणजे मला काय म्हणतात की जेव्हा मुलींना असं वाटायला लागायचं ना की आपण काहीतरी स्वतःसाठी छान साडी घेतली पाहिजे, काहीतरी छान कानातले घेतले पाहिजे, स्वतःसाठी ड्रेस घेतला पाहिजे, तेव्हा मला काय वाटायचं की आता एवढे पैसे जमा झालेत ना, आपण याच्यात डपडी घ्यायची आणि ह्याच्यात ना आता आपण एक काम करूया की कुठल्या तरी गावाला जाऊन ना आपण, कारण की लोक ऐकणार कोण, मला आपल्याला एकदम वायफळ कुणी बोलत राहतं म्हणून कुणी घरीच तर कोणी ऐकत नाही ना. असं हे काय सांगत राहते की दारू नका पिऊ, यांनी असं होते तसं होते, की हिने काय ठेका उचलला का, ही का तुकडोजी महाराजासारखी आम्हाला सांगते, ही का गाडगे महाराजासारखी सांगते. मग मी एक पथनाट्य बघितलं होतं जिल्हा परिषदचं. बाजार आहे ना आठवडी बाजारमध्ये, तो पथनाट्य होता आणि ते पथनाट्य पाहायला खरंच गर्दी जमलेली होती. मग तिथून मला आयडिया आली की आपण असं काम करायचं की असंच काहीतरी घेऊन ह्या लोकांना जायचं. त्या पथनाट्यवाल्यांना म्हटलं की असं असं करायचंय, तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटचे आहे, तुला काही मिळालेलं आहे का टेंडर वगैरे. म्हटलं नाही. मग ते तसं येत नसतो आम्ही. मग ठीक आहे. मग तुम्हाला माहिती का दंडार करणारे माहिती का. हा, तसे एक मडवी म्हणून संकटमोचन नव्हते, ते दंडार करायचे. त्यांच्याकडे ती दपडी वाजून, ते पण ते पायाला घुंगर गिंगर बांधून, मग लोक बरेचसे जमा व्हायची. मग मला तिथून आयडिया आली की आपण असंच करूया. मग त्यांना मी बोलली, म्हटलं संजू भाऊ आपल्याला असं असं करायचंय, तुम्ही याल का. मी तेवढा माझं काय म्हणते त्यांना प्रभावच पडत नव्हता, कारण की माझं एज नव्हतं. इकॉनॉमिकली ही मदत करू शकते की नाही असा एक प्रश्न असेल त्यांना कदाचित. पण त्यांचा एकच मागणी काही मोठी नव्हती, ते म्हणे मला पावटा लागते बाई, दारू मुक्तीसाठीच पावटा. मी म्हटलं हो बिलकुल देऊ ना, काय करायला लागेल. काही नाही, आपल्याला अशा अशा गावांमध्ये जायचं, तिथे तुम्ही डपडी वाजवायची, कोणतेही गाणे म्हणायचं, लोकांना जमा करायचं, मग बाकी काय बोलायचं ते मी बोलेल. तर असं करताना ना अक्षरशः त्याला मला एक थोडीशी दारू अर्धी आधी पाजवायला लागायची, अर्धी माझ्या पर्स मध्ये असायची, आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर परत मग त्याला अर्धी ती देऊन द्यायची, आणि वरून त्याला फक्त 20 रुपये द्यायचे. एवढा माझा सगळं हे होता. असे करता करतातले 2 जण तर दगावले. दुःखद गोष्ट अशी की ते दोघेही दारूनीच दगावले. पण मला दुःख त्याही पेक्षा भयंकर या गोष्टीचं वाटतं की मला शोकांतिका म्हणावे लागेल की दारूबंदीच्या कार्यक्रमासाठी दारूपासूनच मला माणसाला जमा करायला लागायचं. खूप मोठी शोकांतिका आहे ना. खूप मोठी शोकांतिका आहे. आणि तो व्यक्ती दारू जरी पित होता पण त्याच्याकडे कला मात्र होती. अक्षर छान त्यांनी डपडी वाजवली की म्हणजे लोक जमा व्हायचे गावातले, आणि मी कुठल्याही खेड्यामध्ये जायची, मला खेड्याचं नाव माहित असो की नसो, त्याला बसमध्ये बसवली की मी बसायची, कोणत्याही गावाला उतरून जायची. फक्त असं होतं की आम्ही आतल्या इंटेरियर गावांमध्ये जात नव्हतो, कारण की तिथे बस व्यवस्था नसायची, कारण की रिटर्न पण यायला लागायचं ना, आणि माझ्याकडे तेव्हा 4 व्हीलर वगैरे ही व्यवस्था नव्हतीच. असं करत करत करत
मी लोकांमध्ये जागृती माझ्या तोटक्या मोठ्या भाषणाने, गाण्याने आणत गेली. मग मला ही घटना अंदाजे कुठल्या वर्षीची? ही 2012च्या आधीपासून आहे. हे सगळं करताना बऱ्याच अडचणी आल्या असतील. घरी, समाजात, गावात. हो. घरून सुरुवात करूया की कुठल्या म्हणजे अडचणींना सामोरे जावं लागलं? घरून अडचण म्हटल्याच्या नंतर मला खूपच आलं. खूप म्हणजे घरून एकतर असं प्रेशर होतं की लग्न कर. आमच्या समाजात, ज्या समाजाशी मी बिलॉंग करते, मी वडार समाजातली आहे. मी ज्या जातीत आलेली, माझा ज्या जातीत जन्म झालेला आहे, तिथे तरी 18 वर्षाच्या वर कुणी मुलगी सापडतच नाही. आधीच लग्न होतं. पण कल्पना करू शकता, ज्या मला 16व्या वर्षीच मला मुलगा आणि इथं 15व्या वर्षीच मला मुलगा पाहायला आला होता. 10वीची एक्झाम दिली होती फक्त मी आणि मला मुलगा पाहायला आलं. तेव्हाच मला प्रेशराईज करण्यात आलं होतं सगळ्यांकडनं की लग्न कर. मग वडील 99 मध्ये गेले. सगळ्यांचं म्हणणं असं होतं की नंतर नाही होऊ शकत लग्न, किंवा मग ते असतं ना 3 वर्ष लग्न करू येत नाही किंवा चांगलं कार्य करू येत नाही वगैरे, घर नाही बांधता येत आणि लग्न नाही करता येत. तर त्याच्यामुळे खूप प्रेशर होतं की लग्न करायला पाहिजे. कारण की माझ्या घरी कुणी असं मोठं कुणीच नव्हतं. माझ्या आईची मग प्रकृती नेहमीच खराब असायची. म्हणजे ती तर खऱ्या अर्थाने ती स्वतःला खूप सिक समजायची. तिला असं वाटायचं की माझी तब्येतच खराब राहते जेव्हापासून माझे मिस्टर गेले. मग ती नेहमी अशी बिमार राहायची. मानसिकता होती ती आणि नेहमी ती ऍडमिट राहायची. मग अशा परिस्थितीत मला कठीण होतं. मग मी म्हटलं, मी जर गेले तर बाकीचं सगळं प्रॉब्लेम होताना मला शक्य नव्हतं ते करणं. माझा भाऊ तर दारू पिणारा होता. मग माझ्या छोट्या छोट्या लहान बहिणी होत्या 2. ते मला जमलंच नाही. मी नकार दिला. मग मला बऱ्याचशा काही लोकांनी चांगलं सांगितलं, तर काही लोकांनी म्हटलं की तुझं काही कुठे काही आहे का? असाल तर तसं सांग. आपण पाहू, तुझ्या आईला काहीतरी समजून सांगू आणि तुझं लग्न लावून देऊ. मी म्हणायचे तसं काही नाही. असं करता 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 हे तर मग लोकांना कळून चुकलं की आता हे कोणाचं ऐकणारं नाही. माझी आई पण म्हणाली की तू करून घे बेटा. पण मला सगळं माझा हा व्याप पाहता मला ते शक्यच झालं नाही. आणि मग नंतर एक सिच्युएशन अशी आली की लोकांना काय वाटायला लागलं की बिना फायद्याचं कोणी असं काही करत नाही. हिला निश्चितच काहीतरी फायदा, ही कुठल्या तरी पक्षाशी बिलॉंग करते, ही कुठल्या तरी पक्षात असेल किंवा हिच्या मागे काहीतरी असेल कुठली तरी. ते तसं काहीच नव्हतं. फक्त आणि फक्त मी माझ्या स्वयंस्फूर्तीने निघाली. मला मार्ग मिळत गेले आणि मी काम करत गेले. मग तर असं झालं की ज्या त्या गावामध्ये दारूबंदीचं काम चालू झालं. भलेही हे दारूबंदीचं काम मी सगळ्यात पहिले स्टार्ट करणारी मी. महाराष्ट्राची दारूमुक्ती प्रणेता संगीताताई पवार यांच्याशी ही आपली मुलाखत चालू आहे. त्यांचा हा सगळा प्रवास आपण आज जाणून घेत आहोत. सोपी गोष्ट नाहीये 15 वर्षाच्या मुलीच्या मनात हे सगळं येणं, अभ्यास करणं, अभ्यासातून करिअर मधून परत समाजात काहीतरी स्वकर्तृत्व, स्व आयडेंटिटी तयार करणं. ह्या भावना असताना संगीताताईला समाजासाठी काही करायचं होतं. दारूग्रस्त तरी त्याच्यामुळे जे कुटुंब उद्ध्वस्त होत होतं त्या महिलांसाठी काहीतरी करायचं होतं. हा जो प्रवास 2001 पासून सुरू झालेला हा प्रवास आज 2025 पर्यंत अजूनही सुरू आहे. त्यांच्या प्रत्येक शब्दातून तुम्हाला जाणवतंय की मला माझ्यासाठी काही करायचं होतं नाही, मला स्वतःसाठी काही करायचं होतं, स्वतःची आयडेंटिटी नाही, मला फक्त ना फक्त त्या महिलांसाठी करायचं होतं ज्यांच्यामुळे त्यांची कुटुंब उद्ध्वस्त होत होती, त्यांच्या सगळ्या अपेक्षा म्हणजे उन्मळून पडत होत्या. त्यांच्यासाठी तिला काहीतरी करायचं होतं आणि त्याच भावनेतून ती आजही करत आहे. पुढे काय तिच्या भावना आहेत? जी परिस्थिती भोगली माझ्या आईने, ज्या परिस्थितीत आमचं बालपण गेलं, मला असं वाटतं की हे बालपण बाकीच्या लोकांचं, मुलांचं हिरावलं नाही पाहिजे. आम्हाला खेळायला बघायला खरंच नाही मिळालं. बंड तर मी आधीपासूनच, म्हणजे समजा चुकीने मी जर का कुठे खेळायला गेली ना, तर कुणाला बोकरून येईल, तर कुणाचं डोकं फोडून येईल. घरी आल्याच्या नंतर आई काडीने मारायला मला.
कारण की म्हणजे मी थोडीशी वेगळीच होती. कुणी काही म्हटलं तर ते मला सहन व्हायचंच नाही. आणि विशेषतः पूर्वीला, आता तर जाणवत नाही असं, पण पूर्वीला असायचं की तुम्हाला जातीवरून चिडवलं जायचं. तर मला तसं चिडवलं गेलं की मग ते डोकं त्याचं फुटलंच. तर ती जी अँग्रीनेस जी होती ना, ती अँग्रीनेस तो माझा स्वभाव गुण बनत गेला. त्यानंतर माझ्या घरी जे वातावरण होतं, दारू पिऊन आल्याच्या नंतर माझ्या घरी जे भांडणं, माझ्या आईचा चिडचिडा स्वभाव, मुलांना मारहाण, आणि आणि ज्या एरियामध्ये मी राहायची तिथलं ऍटमॉस्फिअर हे तुम्हाला सोजळ, सोबर किंवा वेल एज्युकेटेड फॅमिलीशी जसं आपण राहतो, सोफिस्टिकेटेड, स्टँडर्ड असं काहीही नव्हतं. मला त्या मला त्या सगळ्या वातावरणाचा माझ्यावर परिणाम झाला. त्यातनं मी शिकली आणि मला पण या सगळ्या शिकत असतानाही मला माझ्या अल्पबुद्धीने मला म्हटलं की संगीता, वी हॅव टू डू समथिंग फॉर दॅट. आपल्यासारखे, माझ्या आईसारखे कितीतरी पीडित महिला आहेत. बरं ते तर सोडा, मी ज्या संकटमोचन एरियामध्ये माझं बालपण गेलं, तिथे रविवारी खरंच 2-3 घरं सोडली की भांडणं चालायची. रविवार म्हटलं की दारूचा दिवस, बाजाराचा दिवस, मटणचा दिवस, आणि त्या दिवशी माणसाला थोडीशी जरी पिली ती ऍक्टिंग ती जरा जास्तच करतात. माणसं मग काय बायकांना मारणं, मग जोरजोरात भांडणं, घरचे सगळे भांडे फेकणं, केलेला स्वयंपाक देखील लेकरांना सुकांना खायला नाही मिळायचा, अक्षरशः फेकून द्यायचं. माझ्या घरी तर हे नित्याचंच होतं बघा. माझे वडील माझ्या आईला थोडीशी, तुमने सब्जी में नमक कम डाला, फेक दो. वो बच्चा क्यों रो रहा है, फेक दो. माझे वडील खूपच म्हणजे अति रागिष्ट होते असं मला वाटतं. आणि माझ्या आई, माझा परिवार खूप सफर केला मॅडम. खूप आम्ही भोगलोय. हा भोग खरंच कुणाच्या नशिबी येऊ नये. अशा याच्यात त्या परिस्थितीशी लढत झगडत आम्ही आमचं एक डेस्टिनेशन गाठण्याचा प्रयत्न केला. प्रवाहामध्ये सगळेच जण हे होतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहताना खरंच खूप त्रास होतो. म्हणजे तुम्हाला जातीचाही त्रास मला झाला हो. जरी आज आपण या काय म्हणतात त्याला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात आहोत. आपण आज इतकं शिकलेलो आहोत, पुढे गेलेलो आहोत, परंतु थोडंसं जर का मागे वळून पाहिलं तर जातीचा खरंच मला त्रास झालेला आहे. त्या सोसायटीचा मला त्रास झालेला आहे की ज्या उच्चवर्णीयांमध्ये मी राहिली त्या सोसायटीचा मला त्रास झालेला आहे. आणि खूप खूप म्हणजे मला ना खूप गहिवरल्यासारखं होतं, पण ठीक आहे, परिस्थिती ते संपली, निघून गेली. आज ते दिवस नाही राहिलेत. आज खरंच दिवस पालटायत. सगळ्यांना काय म्हणतात, सगळ्यांच्या हाती पुस्तकं आली, ज्ञान आलं, विशेष म्हणजे कायदा आला, आणि कायदा कळायला लागला तेव्हापासून ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी पूर्णविराम मिळालेला आहे. पण व्यसन हे वाढलेलं आहे. आज या व्यसनामुळे पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात एक संकट निर्माण झालेलं आहे. महाराष्ट्रात तर अक्षरशः विदारक परिस्थिती आहे ह्या खर्यापायी. तुम्हाला प्रत्येक ऑफिसेस, प्रत्येक शासकीय कार्यालय, हॉस्पिटल्स, जिकडे तिकडे बस स्टॉप, रेल्वे स्टेशन अक्षरशः खऱ्यांनी माखलेले आहेत. दुःखाची गोष्ट आहे, शोकांतिका आहे. छोट्या छोट्या मुलांना जिथे ज्ञानार्जन करण्याचं स्थान आहे, शाळांमध्ये सुद्धा व्यसन आहे. तिथे त्यांचे बॅग चेक केल्या जात नाही. तिथे त्यांना गांजा मिळतोय, शाळांमध्ये गांजा आहे, ड्रग्सचं प्रमाण वाढलेलं आहे. दारू तर सर्रास घेत आहेत. यवतमाळ शहरात तर सोडा, पण तुम्ही कुठल्याही शहरामध्ये जा, थोडंसं अंधाराचं ठिकाण कुठे दिसतंय का? ग्राउंड आहेत, कुठले गार्डन्स आहेत, अशा ठिकाणी तर अक्षरशः व्यसनाचे अड्डे झालेले आहेत. खाली पडलेल्या इमारती, हे तर त्यांच्यासाठी निवड, परंतु शासनाचं लक्ष मात्र याच्याकडे नाहीये. हे दुःखाची गोष्ट आहे. आणि समजा तुम्ही जर का याच्यासाठी काही करायला गेलेत आणि तुम्ही जर का काही बोलायला गेलेत तर तुमच्यावरच उलट काय म्हणतात त्याला, तुम्हाला सपोर्ट तर मिळणार नाही, पण तुमच्यावरच उलट सुलट कारवाया होतील. कारण की मला माहिती आहे, आम्ही दारूबंदीचं काम करत असताना
एका चांगल्या व्यक्तीचं मर्डर होतो. इथेच यावली म्हणून गाव आहे. तिथल्या पोलीस पाटलाचा खून झाला. ते म्हणजे फक्त आणि फक्त दारूमुळे. तो दारू पिणारा नव्हता, पण तो दारूच्या विरोधात होता. त्या व्यक्तीने सगळ्या लोकांमध्ये म्हणजे कोलमफोड आहे तिथे, त्या कोलमफोडामध्ये संध्याकाळी जाऊन त्यांना सगळ्यांना समजून सांगितलं की बाबांनो, तुम्ही जे हे दारू पित आहेत किंवा तुम्ही दारू विकत आहेत, हे तुम्ही स्वतःचं नुकसान करत आहात. असं करायला नको. मग काय केलं की दारू विक्रेत्या लोकांना असं वाटलं की आता ह्याचा काटा कसा तरी काढायला हवा. मग त्या दारू विक्रेत्या लोकांना दारू पाजणं खूप सोपं आहे. त्यांनी काय केलं की तिथल्या गावातल्या काही युवकांना फुकटमध्ये दारू पाजणं चालू केलं आणि कुठेतरी हुलकावणी दिली की बाबांनो, हा तुमचा मेन काटा आहे, ह्याला तुम्ही संपवलंच पाहिजे. युवक वर्गाने काय आपले कुठे विचार ठेवलेत माहिती नाही. त्या मुलांनी, चांगले यंग मुलं, त्यांनी ती दारू पिऊन त्या दारूच्या नशेमध्ये त्या पोलीस पाटलाचा खून केला. काय छोटस शुल्लक कारण की तुम्हाला दारू पिऊ नका हे वाईट आहे म्हणणं, जर सांगणं हे वाईट असेल तर मला तर वाटते जगणं कठीण आहे. कुठल्या समाजात, सोसायटीत जगतो आहे आपण? अशा एखाद्या प्रसंगाला तुम्हाला सामोरे जावं लागलं? माझ्या अंगावर तर अक्षरशः तलवारीचे हे आहेत. म्हणजे जवळच यवतमाळच्या लगत शासकीय देशी दारूचं दुकान, ती बंद करण्याची एक वेळ आली. तिथे आडवी बाटली उभी बाटलीचे मतदान झालं आणि त्या मतदानापूर्वीची खूप मोठी प्रोसिजर होती. त्या सगळ्या प्रोसिजर मधून आम्हाला ते यश मिळालं आणि जास्तीत जास्त वोट हे दारूबंदीच्या बाजूने पडलं आणि आमचा विजय झाला. म्हणजे महिलांचा विजय. जल्लोष, भयंकर जल्लोष. तिथल्या माथाऱ्या, गोर गरीब कष्टकरी महिला, तिथले जे खऱ्या अर्थाने ज्यांना गावामध्ये शांतता पाहिजे अशा सगळ्या पुरुष मंडळींमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पटाके, बँड आणि तो आनंद व्यक्त करून आम्ही निघतच होतो. पण काय झालं की ज्यांची दारूची भट्टी बंद झाली तो मात्र फार दुःखात होता आणि त्यांची युनियन आहे. दारू विक्रेत्या लोकांनी मला म्हणजे मी तिथनं त्या गावातून परत निघाली होती. रात्रीची वेळ होती, 10:30 पावणे 11ची वेळ होती ती. आम्हाला घाटातच पकडलं. घाटात पकडलं म्हणजे आडवेच झाले आणि लाठ्या कुणाजवळ म्हणजे तलवारी, अक्षरशः तलवारी वगैरे भरपूर असे सगळे आडवे झाले. गाडीचे सगळे काच फोडलेत. मला हाताला लागलं आणि इकडे वरती पण एक हाताला असं उभं टोचल्यासारखं लागलेलं आणि खांद्याला पण आहे. असे म्हणजे पण मी बचाव झाला माझा, कारण की आमच्या सोबत डॉक्टर सिद्धार्थ पाटील सर होते, उमेशदादा मेश्राम होते, मी होते, लीलाधर भाऊ दहीकर होते. असे आम्ही 4-5 लोक आम्ही त्या गाडीमध्ये होतो. तो जल्लोष आटपून आम्ही निघालो होतो. नाही, पाटील मॅडम होत्या मला वाटतं. आणि हा जल्लोष आटपून निघाल्याच्या नंतर मध्येच हा जो इन्सिडेंट झाला, इतका भयावह होता. अक्षरशः अंगाचं पाणी झालं. मला तरी वाटते की आमच्या जागी जर का खरंच दुसरे कोणी अगदी कमजोर मनाचे लोक असते तर त्यांनी कधी पाऊल उचललंच नसतं आणि दारूबंदीचं हे आंदोलनही पुढे चालवलं नसतं. भयंकर ती सिच्युएशन. अगदी जीव आमचा कसा वाचला आम्हाला माहिती, पण आम्हाला कळून चुकलं की संगीता हे एवढं सोपं नाहीये. त्यानंतर मला राजकीय लोकांकडून भयंकर त्रास झाला. इतका त्रास झाला की त्यांनी पॅरलल आंदोलन उभे केलेत. जेव्हा यवतमाळ जिल्हा दारू मुक्तीचे स्टेप पुढे आली होती, या लोकांनी मग हे आंदोलन कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न केला. आर्थिक वगैरे तर कधीच कुणाची मदत नाही, पण की ठीक आहे, छान करत आहात, समाजासाठी जे तुम्ही धावतायत पळतायत चांगलं करतायत. बाकी लोकांनी तर म्हटलं की हे काय करताय, ह्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही मरसाल, तुम्हाला मारून टाकतील, दारूवाल्यांची खूप ताकद आहे, तुम्हाला माहिती आहे का. लोकांनी भीती दाखवली, पण मदत मात्र कुणाची मिळाली नाही. तो जल्लोष करून आल्याच्या नंतर 2 दिवस तर अक्षरशः अंगातला तापच गेला नाही. घरातून बाहेर पडण्याची खरंच हिंमत होत नव्हती आणि
मग काही मंडळींनी दारूबंदीचं आंदोलन सोडलं. जी माझ्या मागचे जे मोठे बोन म्हणून जे माझ्या सोबत होते, ते लोकांनी माघार घेतली. म्हणाले की आम्हाला आमचा जीव प्यारी आहे, तुम्ही तुमचं करा. मग एके ठिकाणी, मी त्यांचं नाव नाही घेणार, एके ठिकाणी मीटिंग ठेवण्यात आली आणि तिथे बोलवलं की तुम्ही आंदोलन करतायत, फार छान करतायत, हे आंदोलन आमच्या पक्षाअंतर्गत कराल तर चांगलं होईल. मी पॉलिटिक्स माझा विषय नव्हता पॉलिटिक्सची. मी कुठल्याच पक्षात नव्हती आणि मला कुठल्या पक्षाशी जुळायचंही नव्हतं. मी उभं केलेलं एवढ्या वर्षाचं आंदोलन मी का म्हणून कुणाला देऊ? मला बिलकुलच या पॉलिटिशियनवर विश्वास नव्हता आणि आजही नाहीये त्या प्रमाणात, की हे मदतच करतील अशी काही खात्री नव्हती. मग मी काय केलं की म्हटलं सॉरी, आम्ही तर तुमच्या पक्षाअंतर्गत हे आंदोलन उभं करू शकत नाही. हे आंदोलन करण्यामागचा उद्देश हा फार वेगळा आहे. तुमचा पॉलिटिकली तुम्ही आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू, आम्ही तुमच्या सोबतीला आहोत, हे आपण मोठं करूया. त्यांचाही उद्देश त्यांच्या दृष्टिकोनातून तो ठीक होता. त्यांच्या पॉलिटिकली एक वजन, कारण की विरोधी पक्षामध्ये वगैरे असं तसं करताना काहीतरी मोठं करण्याचा हेतू होता. पण मी ते सक्सेस होऊ दिलं नाही. मी नाही म्हटलं आणि मग तिथे मला धमकी दिली, अक्षरशः धमकी दिली त्या व्यक्तीनी. आणि त्यांनी मला म्हटलं की हे बघा बाई, that time I was only 21 years old I think. मी फक्त 21-22 वर्षाची असेल. तेव्हा मला त्यांनी बाई म्हणून शब्द उद्गारला आणि मी रजियाताई सुलतानाचा एक लेख वाचलेला होता लोकमतला, बाई याच विषयावर होता. मला ते अगदी भिडलेलं माझ्या डोक्यात. मी म्हटलं माझं नाव माहिती नाहीये का तुम्हाला? मी संगीता पवार. ताई म्हण, बेटा म्हण, संगीता म्हण किंवा पवार म्हण, तू बाई हा शब्द कसा हे केला? मी खूप चिडली आणि अक्षरशः भांडण उभं झालं तिथे. म्हणजे मी मारायचंच ठेवलं होतं आणि तो विषय तिथे थांबला आणि त्यांनी मला म्हटलंय की तुला काय वाटतं की तू एकटीच आहे का पवार? संगीता पवार तू एकटीच आहे का? आम्ही बघून घेऊ काय करायचं. तुझ्यासारखे संगीता पवार सारखे असे कितीतरी पवार उभे करतो. आणि खरंच ते तसं केलंही त्यांनी. माझ्या सिमिलर नावाची व्यक्ती, काही पवार नावाचे व्यक्ती मग दारूबंदीच्या आंदोलनामध्ये उतरवले. तुम्हाला माहितीये पॉलिटिक्स लोकांकडे, पॉलिटिशियन्सकडे पैशाला कमी नाहीये. दारू पाजू शकतात. इथल्या काही स्थानिक पेपरवाल्यांना त्यांनी पैसे देऊन, पार्ट्या देऊन, पैसे आणि काय म्हणतात आपल्याला माहितीये. तर मीडिया पूर्वीसारखी नाही राहिली. खरंच दुःखद गोष्ट आहे ती. म्हणजे सत्यता चालणार नाही ते. माझे आंदोलन असायचे आणि नाव कुठल्या तरी दुसऱ्यांचं असायचं. म्हणजे पवारनी असं असं केलं. पण कोणते पवार बाबा? पूर्ण त्याच्या डिक्लेरेशन द्या. असं करत 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 कुणीतरी एक वेगळंच व्यक्ती उभा करण्यात आला. मग असं करता करता मग एका आंदोलनाची 2 आंदोलने उभी झाली आणि तीच खरी आंदोलन आहे असं भास निर्माण करत एक फार मोठ्या प्रमाणात पैशाची देवाणघेवाण झाली. दुःख वाटतं या गोष्टीचं. आणि तिथून उतरती कळा ही आंदोलनाला लागली. जे डुप्लिकेट आंदोलन तयार झालेलं होतं त्यांच्या मागे खूप मोठे मोठे राजकीय लोक होते. खरं तर यवतमाळ जिल्हा त्यांना दारूमुक्त करायचाच नव्हता. मग पॉलिटिशियन लोकांनी काय केलं की दुसरं आंदोलन दाखवत, हे आंदोलनाला कुठेतरी थांबवत एक नाटकीय स्वरूप निर्माण केलं आणि आंदोलनाचा बट्ट्याबोळ झाला. मोठी पैशाची उलाढाल झाली. आमचं तुटकं मुटकं आंदोलन आजही चालू आहे. परंतु तुम्हाला मी आजही सांगते की पेपरला माझी बातमी येत नाही. का नसेल येत? सगळ्याच पेपरला येत नाही अशी मी म्हणणार नाही. काही पेपर आहेत जे मोठे पेपर आहेत, ज्याच्याने समाजावर प्रभाव पडू शकतो, असे न्यूज पेपरवाले न्यूज देत नाही. दुःखद आहे. माझा हेतू काय आहे? समाजामधलं व्यसन संपवणे. माझा काही राजकीय हेतू तर नव्हताच. आज जे छोटे छोटे मुलं, शाळकरी मुलं जे व्यसनाधीन झालेले आहेत, याला कुठेतरी आळा घालायला पाहिजे. मी आज जे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जर का पोलीस लोकांना जर दबाव निर्माण करत असेल, त्यांना जर मी म्हणत असेल की साहेब हे का नाही केलं, तर त्याच्या मागे काही माझा स्वार्थ आहे का?
मला कुठले पैसे मिळत आहेत का त्याचे, कुणी मला पैसे देत आहेत का, नाही. किंवा माझं ते कामही नाहीये. फक्त आणि फक्त एक वाटते की समाजामध्ये बदल घडला पाहिजे. आज माझा भाऊ जसा व्यसनाधीन होऊन तुम्ही डोळ्यांनी बघितलं, व्यसनाधीन होऊन माझा परिवार जसा संपत आहे, असे कितीतरी परिवार आहेत. अक्षरशः मॅडम तुम्हाला विश्वास होणार नाही, बायकांना मरणाच्या दारात जातात आणि एक पाऊल वापस येतात. मार खातात, इतका मार खातात, आणि रात्री ते डिसाईड करते की मी पहाटे उठल्याबरोबर सगळे माझे कपडे भरते आणि मी माझ्या माहेरी निघते. रात्री कपडे भरून ठेवते. जेव्हा उंबरठा ओलांडायला निघते ना, ती डोळ्यासमोर तिला चित्र येते माहेरचं, की माझ्या माहेरी माझं करणारं कोण आहे, मला सपोर्ट करणारं कोण आहे, माझ्या मुलांना कोण सांभाळेल, हा दारुड्या का असेना पण ह्याच्या जवळ मला राहायचंय. परत ती वापस येते, परत रात्र होते, परत तीच सगळी हे होतं. आणि परिस्थिती इतकी विदारक आहे की तिला मारही खावं लागतं, तिला लोकांकडे धुनी भांड्याचे कामही करावं लागते, लेकरांचं शिक्षणही तिलाच पाहावं लागते, नवऱ्याला पैसेही खऱ्याला तिलाच द्यावं लागते. ही सगळी परिस्थिती निर्माण करणारे कुणीतरी आहे मॅडम, कुणीतरी आहे. जर का इथला शासन जागृत असता, जर इथे शासनकर्ती जमात जर का खरंच समाजाप्रती संवेदनशील असते ना, तर ही परिस्थिती नसती निर्माण झाली. मी तुम्हाला माझ्यासोबत चला, मी तुम्हाला चौकामध्ये गांजा दाखवते, मी तुम्हाला चला, मी 4 घरं सोडली तर तिथे दारू विकणारे लोक दाखवते. हे मला दिसतंय, हे तुम्हाला दिसते का, पोलिसांना दिसत नाही का? पण हे असं करायला खूप मोठं धाडस लागतं. इथे राजकीय वाला एवढं असं काही निर्माण झालेलं आहे ना मॅडम, की कुणी मरतही असेल तरी इथे कुणी पुढे येत नाही. आंदोलन करताना संविधानिक कुठल्या मार्गात थ्रू तुम्ही हे आंदोलन चालू केलंय किंवा सध्या सुरू आहे तुमचं? आंदोलन करत असताना की स्थानिक ज्या ठिकाणी दारूबंदीची गरज आहे किंवा व्यसनमुक्तीची गरज आहे, अशा परिसराचा पहिले तर आम्ही अभ्यास करतोय. तिथल्या काही जे दारूबंदीचे समर्थक लोक आहेत, व्यसनमुक्तीचे समर्थक लोक आहेत, यांच्याशी बैठकी करून शाखेची आम्ही तिथे स्थापना करतो. ती शाखा झाल्यानंतर त्याला एक मूर्त रूप येतं आणि त्यांना प्रत्येकाला तिथे कामं वाटून दिल्या जातात. त्या माध्यमातून मग आम्हाला ते आंदोलन करायला सोपं जातं. मग तिथे ग्रामपंचायत, काही तिथले जे सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य सगळेच जण तुमच्या सोबतीलाच आहेत असं नाही. बरेचदा असं होतं की ते दारू विक्रेत्यांच्या सोबत असतात. तर त्या दारू विक्रेत्यांच्या घरी जाऊन त्यांना पहिले तर 1-2दा आम्ही समजावून सांगतो की बाबा, तुझ्या या दारू विकण्यामुळे तुझ्या गावामध्ये खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे, छोटे छोटे मुलं बाळ दारू पित आहेत, तर हे कुठेतरी थांबव. असं एकचदा नाही तर 2-3दा आम्ही त्याला इंटिमेशन देतो. तर एखादी असतात की त्याला खरंच सेन्सिटिव्ह असतात, कुणी समजून जातात, तर ठीक आहे बा दादा, ठीक आहे ताई, आम्ही असं आता याच्यानंतर करणार नाही. पण काही लोक असतात की त्यांना पैशाची हाव असते आणि हे इझी टू अर्न मनी होतं. खूप सहजरित्या पैसे कमवण्याचा मार्ग म्हणजे व्यसनाचं जे कुठले साधन आहेत, दारू, गांजा ह्या सारख्या गोष्टी विक्री करणंच खूप सोपं वाटतं आणि मोठा पैसा मिळतो, सहजरित्या मिळतं. त्यामुळे ते बिलकुलच त्या गोष्टीला तुम्हाला सपोर्ट करत नाहीत आणि ते त्यांचं कार्य चालू ठेवतात. मग आम्ही संवैधानिक मार्ग म्हणजे त्याच्या विरोधामध्ये कंप्लेंट्स करणे, त्याची दारू पकडून देणे आणि त्याच्यावर लिगली केसेस कसे करता येईल त्यासाठीचे आम्ही ते प्रयत्न करतो. तिथली परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीने तिथल्या महिला, एकतर महिला प्रशिक्षित असतात. आपल्या या दारूबंदी व्यसनमुक्ती आंदोलनाच्या ज्या महिला आहेत, त्या महिलांना प्रशिक्षण असतं. त्या महिला ना काय कशा पद्धतीने सगळी सिच्युएशन हँडल करायची हे सगळं त्यांना ऑलरेडी सगळं सांगितलेलं असल्या कारणाने आम्हाला जास्त अडचण जात नाही आणि परिस्थितीनुरूप आम्ही तिथली ती दारू पकडून देणे असो किंवा मग ती परत तिथे चालू न होण्यासाठीचे वेगवेगळे आम्ही प्रयत्न करतो आणि ते यशस्वी होतात. वयाच्या तुम्ही सतत सांगितलंय सुरुवातीपासून की वयाच्या 14व्यापासून ही आंदोलन तुम्ही करतात.
कुठला तरी वैचारिक प्रभाव असल्याशिवाय माणूस हे सगळं करू शकत नाही. कुठली तरी प्रेरणा, कुठली तरी वैचारिक प्रभाव आहे, तो कुठला? वैचारिक प्रभाव जर का म्हटलं तर सगळ्यात पहिले तर माझं दुखणं, उमेश दादा मेश्राम ज्यांच्याशी आमचे खूप फॅमिली रिलेशन होते, त्यांच्या पुढे ही माझी व्यथा मांडली आणि ते त्या परिस्थितीतून निघालेले होते. कारण की त्यांचेही वडील व्यसनाधीन होते, त्यांच्याही भावानी व्यसनाधीनतेमुळे त्यांचं स्वतःचं आयुष्य संपवलेलं होतं. तर त्यांना त्यांची चांगली जाणीव होती त्या व्यसनाची. मी दादांना सांगितलं, उमेश दादा मेश्राम यांना मी माझ्या व्यथा मांडल्यात आणि त्यांनी मला मदत केली. पूर्णपणे मला कसं हे आंदोलन उभं करता येईल, त्याचा पाया कसा भरभक्कम करायचा इथपासून तर शिखरापर्यंत कसं पोहोचवायचं याच्या सगळ्या गोष्टीची मला त्यांनी जाणीव करून दिली आणि त्यांची प्रत्येक पावली मला मदत राहिली. इनफॅक्ट दोघांनी मिळून हा एवढा मोठा आंदोलन महाराष्ट्रभर पेटवला आणि आम्ही यशस्वी झालो. 20 एप्रिल 2015 एक खूप मोठा रेकॉर्ड ब्रेक तुमचा मोर्चा झालाय, त्याबद्दल काय सांगा? त्या 20 एप्रिल 2015च्या मोर्चाला जनसैलाब आला होता म्हणायला हरकत नाही. इतक्या वर्षापासून वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन, पोडांमध्ये जाऊन, गाव खेड्यांमधल्या महिला देशी विदेशी हाटबट्ट्यांची दारू जी पकडली होती आम्ही, तर त्याचा कुठेतरी आम्हाला सगळ्या महिला एकत्रित येऊन आमचा एक मेळावा झाला, मोठा मेळा निर्माण झाला आणि शासनाला आम्ही दाखवून दिलं की आमची फार मोठी संख्या आहे. 50,000हून अधिक महिला पुरुष रस्त्यावर उतरले होते. प्रत्येक तालुक्यातले लोक आलेले होते आणि प्रत्येक स्तरावरच्या लोकांनी त्याचा सहभाग घेतला होता. मग ती घरकाम करणारी असो, शेतात काम करणारी असो, नोकरदार वर्ग असो, शिक्षण घेणारे विद्यार्थी असोत की म्हातारे असोत, प्रत्येक स्तरातल्या लोकांनी हिरहिरीने सहभाग घेतला आणि सगळ्यांनी समर्थन दर्शवलं आणि ते खूप मोठं आंदोलन झालं. तुझं आंदोलन इतकं मोठं होतं की सामाजिक जाणीवेतून वेगवेगळ्या राज्यातून खूप समाजभान असलेली लोक या आंदोलनात मला दिसली, फोटोमध्ये दिसली, व्हिडिओमध्ये दिसली. त्याबद्दल काय सांगशील? एवढं मोठं आंदोलन आणि या आंदोलनाची व्याप्ती बघता वेगवेगळ्या राज्यातून आलेली जे सामाजिक जाण असणारी, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी वेगवेगळी मंडळी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोहोचले होते आणि यांनी सगळ्यांनी इथे सहभाग घेतला. ज्यांना मी पण ओळखत नव्हती असे मोठमोठे दिग्गज लोक आले होते. दारू विक्रेत्यांविरुद्ध आंदोलन करताना काही केसेस नाही लागल्या? खूप. असा कुठला जिल्हा नाहीये की जिथे आमच्या विरोधामध्ये कुठली केस नाहीये, कुठल्या कोर्टामध्ये आमच्या विरोधामध्ये एखादी तक्रार नसेल किंवा प्रकरण नसेल. आणि कुणी पर्सनल लोकांशी कधीच भांडणे नव्हती. गव्हर्नमेंट वर्सेस आम्ही राहिलो. कारण रस्ते अडवणे, लक्ष वेधून घ्यायचं होतं ना. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीचे आंदोलन करताना तुम्ही जर एका कडेला उपोषणाला बसले तर तुम्हाला मरेपर्यंत कोणी येत नाही बघायला. आता तर परिस्थिती फारच विदारक झालेली. तुमच्या पेंडॉलला देखील कुठले अधिकारी येऊन तुमची दखल घेत नाही किंवा खरंच तुम्ही उपाशी आहात किंवा तुमची तब्येत कशी आहे याची दखलही जेव्हा लोक जाऊन सांगतील तेव्हा कुठे घेतल्या जाते. तर ते लक्ष वेधून घेण्यासाठी शासनाचं आंदोलनाचे खूप वेगळे प्रकार आम्ही केलेत. त्यामध्ये रस्ते अडवणे, मोठमोठे रस्ते जाम करणे, त्यानंतर बाटली आंदोलन, म्हणजे एखाद्या मग आमदारांच्या घरासमोर जाऊन आम्ही तिथे पण आंदोलनं केली. असं खूप वेगळे नाना प्रकारचे आंदोलनं केली. भविष्यात तुमच्या या आंदोलनाची दिशा आणि दशा काय असणार आहे? 2019 पासून कोविडचं जे सगळं सत्र चालू होतं, या कोविड मध्ये बरेचसे बिझनेसेस, बरेचशा लोकांच्या पोटाच्या खळग्या भरणं मुश्किल होतं. कारण की शेतात काम करणारे मूल मजूर, गोर गरीब हे सगळे लोक या आंदोलनाचा फार मोठा अविभाज्य घटक आहे आणि भाग आहे. या आंदोलनामध्ये काम करत असणारी सगळी मंडळी या कोविडच्या नंतर शांत बसली. कारण की कोविडनी तर घराबाहेर पडूच दिलं नाही. त्यानंतर बराचसा काळ लोटला आणि स्वतःच्या जीवनामध्ये ते रमलेत. त्यांना स्वतः परत उभं होण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागली
पैसे कमवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागली. ही परिस्थिती कुठेतरी आता सामान्य होत आहे. आणि आता जी भविष्यामध्ये जे आंदोलन आहे फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसणार आहे. मला ते सांगण्यास खरंच खूप आनंद होईल, की जे आता जी बांधणी होत आहे ती फार वेगळी आणि मोठ्या प्रमाणात होत आहे. ह्यामुळे आंदोलन आणि महाराष्ट्रामध्ये कसं असतं हे दिसणार आहे. आणि याची व्याप्ती पूर्ण एका यवतमाळ जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रभर होणार आहे. या भावी आंदोलनाची व्याप्ती इतकी मोठी असणार आहे, ही भविष्यात तुम्हाला निदर्शनास येणारच. या सर्व आंदोलनाची शासन स्तरावर कुठे दखल घेतल्या गेली? हो. तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी पण आम्हाला भेटीसाठी बोलवलेलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवून त्यांनी सांगितले, की तुमचं हे आंदोलन फार चांगलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण करत आहात. निश्चितच शासन याची दखल घेईल. कुठलंही कार्य करताना, आंदोलन असो, सामाजिक कार्य असो, कुठलंही करताना जेव्हा एक शाबासकीची थाप पडते, ती पुरस्कार स्वरूप असू शकते, कुठल्याही स्वरूपात असू शकते. एक उर्मी येते ती करायला, परत एक ऊर्जा मिळते. असा कुठला पुरस्कार मिळाला आहे? असा दारूबंदीच्या संदर्भाने मोठ्या पुरस्काराचं तर मला काही आठवत नाही. समाजभूषण पुरस्कार म्हणजे ज्या सोसायटीत आपण राहतो त्या लोकांना माहिती आहे, तर मिळाला. त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं. माझ्या महिलांना पण प्रोत्साहन मिळालं. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून महिलांना खाकी साडी इथल्या SP साहेबांनी दिल्यात. त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा त्यांना पुरस्कार देण्यात आला व सन्मानही देण्यात आलं. तर माझ्या महिलांमध्ये ऊर्जा निर्माण झाली. जरी त्या अशिक्षित असल्या, जरी त्यांचे एज कमी जास्त असलं, तरी या सगळ्या महिलांना एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्या धडाडीने काम करायला लागल्या होत्या. ते एक मला खरंच आनंद वाटतं त्या गोष्टीचा. आणि अशा ह्या दारूमुक्तीच्या प्रणेत्या सीताताई पवार, सोपी गोष्ट नाहीये दारूमुक्ती करायची. म्हणजे कित्येक लोकांच्या विरोधात उभं राहावं लागतं, घाव झेलावे लागतात, कित्येक लोकांच्या विरोधात जाऊन आपल्याला काहीतरी करावं लागतं. तेव्हा कुठं हे आंदोलन ही अशी उभी राहतात. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही तुमच्या आंदोलनाबद्दल, तुमच्या या सगळ्या कार्याबद्दल व्यक्त झालात. आणि माझ्या या मुलाखतीतून आणखी तुमच्या दारूमुक्तीला एक बळ मिळेल अशी एक आशा बाळगते. तुमच्या भावी आंदोलनाकरता आणि तुमच्या दारूमुक्तीच्या या मोठ्या कार्यक्रमाकरता माझ्या आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी तुमची खरंच आभारी आहे, की या आंदोलनाची तुम्ही जाणीव ठेवत आणि समाजामध्ये ज्या महिला खरंच काम करत आहेत त्यांना ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहात. फार मोठं काम तुमच्या हातून होत आहे. मी खरंच तुमची खूप खूप आभारी आहे. आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.